नुसतं इकडे तिकडे पडलं. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे. डॉन डॉन तुमची लाट टपकते डॉन. करायला जमलं पाहिजे. अजून तरी बाकी आहेत ना वरती. सो काल गाडी दिलेली इंटेरियर क्लिनिंग साठी. स्टेअरिंग आणि डॅशबोर्ड पण तुम्ही बघू शकता. ओ माय गॉड, ओ बबुडी लय भारी. 55 कसं संपलेलं आहे. वाटतं तुम्हाला एवढे वर्ष तुम्ही? एवढं वर्ष मी खूप स्ट्रगल केलेलं आहे आणि माझ्यासारखं स्ट्रगल कोणच एरियामध्ये डॉन घुसला. जो बरसते वो गरजते नहीं है, याद रखना मेरे दोस्त. डॉन डॉन तुमची लाट टपकते डॉन. चला है हम क्या ये भाई लफडे. आता मी इकडे आलो चहा द्यायला पाहिजे. हे अशी काय आतापर्यंत सोय झाली. स्लॅबची तयारी चालू आहे डेंजर वाली. तर बघू आता किती वेळ लागतो किती वेळ नाही ते. ओके सो फर्स्ट फ्लोअरवरून असा काय व्ह्यू आहे आपल्या समोर. ठीक आहे. ओके सो काल गाडी दिलेली इंटेरियर क्लिनिंगसाठी, तीच घेण्यासाठी आलेलं आहोत. बाप रे, हे बघा चमकेश कारोबार आहे हा. चमकेश म्हणजे बिफोर तुम्ही दिसत असेल हा का चमकवला बघा डॅशबोर्ड. वन साइड हिरो आहे हा. वन साइड हिरो आहे. डेंजर. हा बघा रूफ टॉप बघा. रूफ आई गो चमकवला चमकवला. चांगलं चमकवलं. इन डिटेलिंग बघा. हे बघा हे पण प्रॉपर त्याने चमकवलं. इथं म्हणजे नॉन एसी चालायच्या नंतर मजबूत धूळ होती इथं. हा 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 लवली. खूप पहिल्याची अजून हा टाइम आहे. ओके सो आता आपण निघतोय मित्रांनो. क्लिनिंग झालेली आहे. टोटल त्याचा खर्च आलेला आहे तो आहे 2500. 2500 रुपये घेतलेले आहेत. आणि क्लिनिंग म्हणजे उत्तम आहे. काम भारी आहे. बस बाकी काय, बाकी तर काय चालत राहील पण काम एक नंबर फिलिंग आहे भाई. इंटेरियर क्लीन राहील ना म्हणजे चुम्मा वाटतं. मला तर पहिल्यापासूनच होतं की बाबा या गाडीचा जे सीन कसा होता माहितीये का, नॉन एसी चालायची तर मग धूळ खूप व्हायची आतमध्ये. मग त्याच्यामुळे ना हे वांदे व्हायचे. क्लिनिंगला खूप पहिल्यापासून देत होतं. एकदम रूफ जो आहे तो प्रॉपर चमकतोय. चमकीश झालेली आहे. स्टेअरिंग आणि डॅशबोर्ड पण तुम्ही बघू शकता. ओ माय गॉड, ओ बबुडी लय भारी. एक नंबर. अच्छा चलो निकलते. आज पप्पांचा बर्थडे पाहिजे. पप्पा जरा काम आहे म्हणून पप्पा तिकडे गेलेले. तर सेलिब्रेशन इज ऑन. रात्री केक आणलाय मुलाने. 3 वाजले मला घरी जायला यायला. खूपच लेट झाला पण ठीक आहे चलता है. अपना डेली का नहीं है, कभी कभार हो जाता है. चलो बडबड करतोय खूप. सांभाळून घ्या. तुम्ही नाही घेणार सांभाळून तर कोण घेणार. चलो फायनली 2दा गाडीवर नारळ पडलाय. 2दा या गाडीची जी पाठची काच ना ती फुटली. 2दा म्हणजे इकडची जी काच आहे ना 2दा फुटली. ही 3ऱ्यांदा चेंज केली. त्याच्यानंतर आता नारळवाल्याला पप्पांनी बोलवलंय की नारळ काढ बाबा सगळे एकदाचे, नाही तो लॉस नको. इज्जत आहे भाई, इज्जत आहे. बघा तो केवढ्या वरती बसून भाई माणूस सोडतो ना. हो 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 डेंजर डेंजर भाई. फांद्या नुसतं इकडे तिकडे पडलं. किती आहे पण ते करायला जमलं पाहिजे. अजून तरी बाकी आहेत ना वरती यायचे. नारळ पाठी. नारळ पाठी. अरे बाप रे. ही हाय टेक्निक अशी वरती चढायची भाई. डेंजर काम आहे भाई. हे झाड बघा किती लांब. एक गोष्ट ऑब्झर्व करण्यासारखी आहे ना, जेव्हा हे नारळ पडत होतं ना तेव्हा कोणी नव्हतं येत. पण आता जर नारळ काढायला आलेत ना जी लोक, जेव्हा म्हणजे पप्पांनीच बोलवलेत, त्याच्यानंतर एवढी लोक आलेत. आम्हाला द्या नारळ, आम्हाला द्या नारळ, आम्हाला द्या नारळ. माणूस हे नारळ गाडीवर पडायचे डायरेक्ट. ओके सो 5:45 वाजलेत आणि आता पाणी मारायचं नियोजन आहे मित्रांनो. पाणी मारताना मी जास्त दिसेल आजकाल तुम्हाला, कारण की घर बांधताना पाणी मारणं गरजेचं आहे. बांधकाम पक्का होणं खूप गरजेचं आहे. 60+ गँग. 60+ नाहीत ना सगळेच. 60+ आहेत जवळजवळ. तुम्ही नाही ना पण 60+. कसा आहे बड्डेचा जल्लोष, कसा आहे.
बर्थडेचा जल्लोष बघा. पण तुम्ही नाही 60+ पप्पा. म्हणजे काय 60 वयाच्या वरची लोक असं हे बाप रे. अच्छा मुकदर म्हणून आलेला काय. त्याला तिकडून आणायला लावलं. पण पप्पांकडे 2 आहेत, मी आणलेत बाबा. हे काय कितीला ते नवीन माहिती वाटतं ती काय ते बघितलं. धनेश मामा सांगतो ना तिथेच सांगत ओके प्रश्न नाही. सो आता आपण चाललोय डिनर साठी. आणि मी काय म्हणत होतो, पप्पांचा बर्थडे असल्यामुळे. ठीक आहे. हॅलो, आवाज येतो का? तिकडून भाऊ पण आलाय. आवाज येतो. हाय बोल. बाजूला हॅलो गाईज. चला. तर ओके सो आता आम्ही आलो स्पाइस गार्डनला. ठीक आहे चलो. मी दिसत नसेल तरी ऍडजस्ट करा. जेवाई Guys, have some appetizer. तसा बराच काय बडबड करते. ओके सो आता आम्ही ऑर्डर दिले व्हेज शबनम. येतच असेल, आलाय म्हणजे ऑन दी वे आहे. मुंबई पुणे एक्सप्रेसवेला आहे. आता येईल आमच्या डिशमध्ये. पप्पांनी प्रॉन्स कोलीवाडा मागवलाय. व्हेज शबनम. मला वाटतं आपल्याला रिपीट करावं लागणार. नाही, अजून मागवलं ना पनीर मसाला. पनीर मसाला पण मागवलाय. ओके बाई ही भाजी ना खूप भारी आहे. म्हणजे आम्ही पहिले पण ट्राय केलं आहे. खूप भारी भाजी आहे. व्हेजमध्ये ना तोड नाही आला. रोटी रोटी थँक्यू. रिपीट करून काय आणि मला वाटतं थोडं जास्त हेल्दी आहे. त्याच्यामध्ये कॉर्न्स आहेत, बेबी कॉर्न पण आहे. त्यात तेल आलं ना संपला विषय. जेवण वगैरे झालेलं आहे. प्रणव इज फुल्ली डेड. वाय ओव्हरडोज ऑफ फूड. मम्मी जेवण काय आवडलं तुला? सगळं आवडलं. सगळं आवडलं. तुला कसं वाटलं जेवण? ऑल गुड. काय तुम्हाला कसं वाटलं जेवण? एकदम सुपर. सुपर. आता केक कापायचा आपल्याला. केक कापू आणि नंतर भेटू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर पप्पा. हॅपी बर्थडे टू यू. बायकोला बरं बायकोला. हा लागला. तिरेम वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. जिओ हजारो साल. बस हमें ड्राइवर मत बनाओ. बिल तुझ्याकडे आलं मम्मी. मोबाईल आणलेला. मोबाईल आणलेला नाही. मोबाईलवर काय आहे? बाकी ठीक आहे. तर आता आम्ही निघतोय. बड्डे बॉयचा बड्डे झालेला आहे. बाबा किती वर्ष झालं आता तुम्ही? आता 56 सुरू झालेलं आहे माझं रनिंग. 55 कसं संपलेलं आहे. वाटतं तुम्हाला एवढे वर्ष तुम्ही? एवढं वर्ष मी खूप स्ट्रगल केलेलं आहे आणि माझ्यासारखं स्ट्रगल कोणच करू शकत नाही. एवढं फक्त मला असं वाटतं. ते तर आहे ट्रू. मुलगा दररोज व्हिडिओ टाकतो ते पण स्ट्रगलच करतोय. स्ट्रगल असा नसतो. स्ट्रगलच असतो तो स्ट्रगलच असतो. तुम्हाला किती सांगितले तुम्ही नाही ऐकणार, पण तो स्ट्रगलच असतो. आमच्या दृष्टीने स्ट्रगल आमचा वेगळा आहे आणि तुमच्या दृष्टीने स्ट्रगल तुमचा वेगळा आहे. नॉर्मल स्ट्रगलला जर तुम्ही जर मोठा स्ट्रगल म्हणत असाल, ही डिबेट न खतम होणारी आहे.
तर आपण या ब्लॉगला तुम्ही जर मोठा आपण struggle आपण मध्ये- या ब्लॉगला इथे सेंड करूया. मी, पप्पा आणि मम्मी इकडे. चला बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला बाय बोला. बाय.